तर नमस्कार मंडळी, आम्ही एवढ्या थंडीचे चाललोय गोंधळाला आपल्या महेश शेटची गाडी घेऊन. आणि इकडे विकी, मी, सुनील जोशी, भावेश शेलके आणि महेश सगळे चाललो आम्ही गोंधळाला. बघू आता तिथे जाऊन कसा होतो. तर गाई चांगल्याच कामाला अडथळा आला आहे आणि इथं आम्हाला गेट लागला आहे. बघू आता कधी येते ट्रेन. खुल्ला आपल्याला आपल्यासाठी लवकर सुविधा आहे वाटतंय. त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुडीची करुणपंथी आत्म्याची नावावी. अगं पहिलवी गदगाई
पुढची आम्हाला झाडं आणि तुम्ही स्थानावर या. हा 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 तुम्ही कोणत्या रूपाचे आले? तुम्ही कोणत्या रूपाचे आले? हा तुम्ही कोणत्या रूपाचे आले त्याची ओळख आम्हाला द्या. कोणत्या रूपाचे? कशिवले परिवाराचे कुलदैवत. पण कोणत्या रूपामध्ये आले? हा आंबे मातेचं कोणतं रूप आहे देवारी? या कशिवले परिवाराला आंबे मातेचं कोणत्या रूपामध्ये तुम्ही स्थान घेतलंय? कोणत्या रूपामध्ये आपण ह्या देवारी स्थान घेतलंय? या आंबे मातेचे अंबाबाई माझी आई ग, गौरी नगर तुझ्या पाय. अंबाबाई माझी आई ग, देवाला धरलं तुझ्या पाय. अंबाबाई मी आता वेताळ देवाला बोलवतोय. बोला बघू येतंय का? वेतोबा देवा वेताळ देव बघू. कोणी झाडाचं ऐकलं का? हा ऐकलं. मग काय केलं त्यांनी? बसवलं. पण ते आपल्या देवारी वेताळ गुताळ नाही ना आला? आलाय का ना आलाय? आलाय का ना आला विचारतो तुम्हाला मी. हा आहे ना? आहे ना वेताळ? मग हा वेताळ देवारी शांत रूपात बसायला पाहिजे का स्मशानमध्ये बसायला पाहिजे? बसायला पाहिजे ना. मग यांनी या कुलाची छोटी छोटी हानी का झाली? झाली का नाही झाली? हानी झाली का नाही? शेवटच्या क्षणाला पण हानी व्हायला आली होती का नव्हती आली? देव उचलायची वेळ हानी व्हायला आली होती नव्हती आली? देवा थांबा, तुमचं मेन आम्हाला काम आहे. हो का नाही? शेवटच्या क्षणाला घटना घडली पण होती. हे का घडलं? कारण आपला वेताळ आगे वेताळ हा देवारीने बसता कुठं बसलाय? स्मशानात बसलाय. कुठं? मग ती तुमची कुलाची लोक कुठं घेतो? किती आणि झाल्या 40 वर्षामध्ये तुमच्या? मोजता येईल का? या झाडाच्या घरावर पण संकट आली. आली का नव्हती आली? म्हणून आनंदाने आम्हाला 10 केलाचं 2 केलं तरी चालतील. कशिवले परिवार 10 केलाचं 2 केलं तरी चालतील. पण आमच्या कुलाला सुख शांती भेटली का पाहिजे का नको? भेटली पाहिजे ना. मग आपण खंडोबाला सांगू तूच ते अवतार, तूच ते अवतार. पण शांत रूपाने आमच्या देवारी राहायचंय. घे देवा. या शिवारामध्ये तुम्ही आनंदाने आलेत का? आनंदाने आलेत. मग या शिवारामध्ये तुमचं मान पण होतोय का? हा होतोय का? होतोय का नाही सांगायचं? होत नाही ना. परंतु तुम्ही हे फुलासाठी धावत आलेत ना. मग मला सांगा, जे झाड बांधलंय त्या झाडाला काय होतं? पायाला वेदना होत्या. मग
आपला देवारी बसलेला कोणत्या शक्तीला बांधून ठेवलेले ओळख करून देणार का? मला एक सांगा, कशिवले परिवार 3 पिढी 4 पिढीचं कुलदेव तुमचं कुठं होतं? कोणत्या घरी होतं? 4 पिढी. हा, आता याच्यामध्ये कसं 2 देवस्थान आहेत, हे एक तिकडं एक इथं. नक्की याच्यातलं जुनं कोणतं? हा, जुनं ते. मग वागोबा देवा आनंदाने आलेत ना. जसं ते झाड बांधले, बाकी झाड बांधलंय, तुम्ही आनंद रूपी संचार करून इथं जसं बसलंय त्याचं तिथं काही जर बसलंय, कोणत्या शक्तीला बांधी केलेलं आहे का? ओळख करून देणार का तुम्ही? जर वागोबा असाल तर देणार? बोला, घ्या बघू, शोधून दाखवतील ते, आणि ती मूर्ती, ती शक्ती ती शोधून आणतील. बघूया आपण. पैसे घ्यायची नाही, पण आपलं शिवाराचं नाही, त्या कुलासाठी आलं. देणार का? कुठं बांधी केले, कुठं कुठं बसले का देवरा? चला आनंदाने. बसला माझा देव, बसला एक जण उठा, आम्ही उठणार नाही. ते दाखवतील कुठं आहे का काय. बोल. भिग जाग्याची हाय ना मला जागा बरं दे, जाग्याची हाय भिग जागा बरं दे. कसा कसा बसलाय बघ पुढचा. वाग्या उरला घे ना व्हिडिओ कर ना. सत्याने आला असशील, जे गेलं शोधाला शिकार, ती घेऊनच आत पाहिजे. देशभक्ती इथं जागेवर त्यांना. हो हरवा हत्याला वाघ्याला बाल्याचा बडा बोलला, 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 हरवा हत्याला वाघ्याला बाल्याचा बडा बोलला.
शांत होऊन आला, दुसरा शांत सापडला का काही? हा, दाखवा सर्वांना काय आहे आणि काय आहे त्याला, सर्वांना दाखवा काय आहे त्याला. कुठं होता पण त्याला कसला, जसं ते झाड बांधलंय तसं त्याला काय आहे का सांगा, दाखवा सर्वांना. हे केव्हापासून बांधलेले, हा कोणता देवस्थान आहे कोणाला माहितीये का? नवीन वारा असून त्याने वारा शोधून आणलंय, नवीन वारकरी आहे तुमचं. पण याचा इतिहास तुमच्या कुलाला माहित आहे का? जुने वयस्कर कोणला, ह्या कोणता देव आहे? तुम्हीच या ना. नाही, आम्ही कसं महाराज लोक आहे, बाहेरचा कोणी आला तर जरा चांगलं या, जरा त्यांना दाखवा हा कोणता देवस्थान आहे. त्या ताटातच न्या, ताटात न्या. बघा या झाडाची तकलीफ चालू आहे ना, तकलीफ चालू झाली, ही सगळ्यांना तकलीफ चालू आहे. हा, बसा सगळे खाली बसा. कोणता देवस्थान आहे कोणी सांगेल का? बघू आता. नुसतं वारं खेळून फायदा नाही, नवीन वारी येऊन पण त्यांनी शोधलं, पण त्याचा पुढचा इतिहास काढायचा आपल्याला. कोणतं आहे? एवढं हे किती वर्षापासून आहे ना? 3 ते 4 वर्षापासून. असं पाहिजे का तुम्हाला? त्याचा इतिहास फक्त दडला एका देवामध्ये. वाऱ्या मी तुमच्या 10 ना 20 केलवी मजा आहे का? नाही, वारीने कुलानी देवानी ओळख करून दाखवा. हे असं का चमका मारतो ते का नाही? आरती का? तो म्हणतो रे मला बांधलाय, तू काय आरती करते इथं? वाघोबाला पण त्रास व्हायला लागला ना. अजून एक बालक फिरते कुठेतरी. देवा जागरण मांडिलं. टेन्शनच ना आपल्याला. देवे माऊली खरोखर जण आनंदाने आले. देवी तुला पहिले आनंदाचा संचार देऊ का? मग माऊली तू आम्हाला याची ओळख देणार का नंतर? घ्या.
अगं गावाची पादारी साऱ्या गावचं सगळं माझ्या मरी आईचा गारा चला कुणीकडे माझ्या मरी आईचा गारा चला कुणीकडे पुढे जागावाचं मरण चाली ते चार्जिंगच करते पाहिजे आई माऊली बोल, तू गावाची गाव पांढरी आहे ना, कुणाला सोबतीला घेऊन आले? नाही, माऊली कुणाला सोबतीला घेऊन आल्यात? बोला लवकर, सांगा. लवकर सांगा, माऊली कुणाला सोबतीला घेऊन आल्यात? मी कोणाला बोलवली आता? या शिवाराच्या पांढरीला. का पांढरे आले ना तू? बोल, सोबतीला कोणाला आणलेली? सांगशील का ग? विचारे त्याला. कोण आले? सोबतीला कोण आले सांगा. अरे मी या झाडाची ओळख देऊ का ग? ती माझी ना ओळख दे, झाडाची ओळख देऊ का ग? देऊ का ग? बघ, या झाडाला पितर म्हातारा पाडावर येतो रे. खरे का खोटा का? खरे का खोटा आहे? अरे बालका, कोणानी मारणी घे. आम्ही पावारी मारली Hey!
चला आनंदाने आलेत ना इकडे या आम्हाला सांगा इकडे या जात असताना मी पिंपळा खालचा हाय रे मी पिंपळा खालचा ठाण माझा हाय तो पडून कोणी वाढलाय का रे कानामध्ये बसलाय त्या बालकाला मन भटकतो रे बघ मला एक संधी रे ज्या कारण बसलाय त्याच्यावर संकट येणार तर गोंधळ झालेला आहे. आम्ही निघतो आता घरी. कसं झाला गोंधळ? अर्धाच बघलाय का याने अर्धाच गोंधळ एक तो याचा उद्या साखरपुरा आहे ना. तो बोलतो फटाफट चला घरी नाही तर उद्या साखरपुरा मोरल बोलतो. आम्ही निघतो घरी. बाय बाय.